नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. असं म्हणतात ना की आज फिर वही हुआ, आज फिर कुछ भी न हुआ. काहीच वेगळं घडणार नव्हतं, काहीच वेगळं घडलं सुद्धा नाही. जे अपेक्षित होतं त्याच पद्धतीने तसंच चर्चा झाली, तसाच गोंधळ झाला. आवाजी मतदानाने सभापतींच्या विरोधातला ठराव पूर्णपणे खारिज झाला आणि विरोधकांच्या हातामध्ये काही पडलं नाही गोंधळाच्या शिवाय. हे वारंवार सांगितलं जात होतं. यापूर्वी सुद्धा ह्याच्यावरती आम्ही तर व्हिडिओ केले, जाऊच द्या. सगळ्यांनी हे मांडलेलं होतं की जर विरोधकांकडं पुरेसं संख्याबळ नाही, दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाच ठाम मुद्दा नाही, दोन गोष्टी असतात. एक तर खरंच तुमच्याकडं संख्याबळ असेल तर त्या निमित्तानं तुम्ही सरकारचा पराभव घडून आणू शकता, आणि दुसरं म्हणजे एखादा मुद्दा असेल तर तो त्या निमित्ताने संपूर्ण देशभर म्हणजे 140 कोटी लोकांना संबोधायची ह्याच्यापेक्षा चांगली संधी दुसरी काय असणार. लोकसभेमध्ये म्हणजे अध्यक्षांच्या विरुद्ध सभापतीच्या विरोधामध्ये जो ठराव आलेला होता तो का आणि कसा आला हे एक वेळ आपण बाजूला ठेवू. आता आलाय ना, त्याची चर्चा सुरू झालेली आहे ना. तुम्हाला 10 तासाचा जो काही एकूण सगळ्या ह्याच्यातला सगळ्या बैठकीमध्ये जो काही सगळं म्हणजे वेळ ठरला, कोणी काय बोलायचं, म्हणजे आता खरं तर विरोधकांच्या हातामध्ये हे होतं की त्यांना मिळालेला वेळ त्यांनी कसा वापरावा. विरोधकांना दिलेला वेळ विरोधी पक्ष नेते त्या नेत्याच्या हातामध्ये आहे. त्यांनी त्याची अलॉटमेंट म्हणजे कोणी किती बोलावं विभागणी असताना तुम्ही आरोप मात्र सरकारवरती करायला की बोलू दिलं जात. त्याच्या ज्या पद्धतीच्या चिंधड्या गृहमंत्री अमित शहानी प्रत्यक्ष संसदेच्या पटलावरती केल्या, 140 कोटी लोकांनी ते लाईव्ह बघितलं सगळं, की तुम्ही या वेळेस त्यांनी प्रत्यक्ष टाइम टेबल दिला सगळा. 2013, 2023, 2024, 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशन. राहुल गांधी त्यावेळेस कुठं होते? जर ते प्रत्यक्ष सभागृहात काय देशातच नसतील तर त्यांना बोलू दिलं जात नाही. ह्या मुद्द्याला अर्थच काय आहे? काय तिथं काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने आता संसद चालवायची का? तुम्ही परदेशामध्ये बसणार आणि इथं आल्याच्या नंतर अगदी जुनं जाऊ द्या, कालचा प्रसंग असा आहे की त्या संसदेमध्ये जेव्हा चर्चा तुम्हाला वेळ दिलेला आहे. आता राहुल गांधींची जबाबदारी होती की त्यांना जे काय बोलायचे त्यांनी जास्तीत जास्त वेळ घेऊन बोलून दाखवायचं. ते स्वतः गायब झाले पहिल्या दिवशी तर चर्चेमधून. अजून एक म्हणजे शेवटची संधी अशी होती की सगळं झालं, अमित शहाने उत्तर दिल्याच्या नंतर जेव्हा आता प्रत्यक्ष मतदानाला हा ठराव व्हायचा त्याच्या आधी ज्यांनी कोणी अविश्वासाचा ठराव मांडला त्याला बोलायची परत शेवटची संधी दिली जाते. सगळ्यात शेवटी त्यांना बोलावं. वाहिद का काहीतरी जावेद असं त्याचं नाव आहे, तो जो काँग्रेसचा खासदार आहे ज्यानं हा प्रत्यक्ष ठराव मांडलेला होता. जगदंबिका पाल जे प्रत्यक्ष त्या पीठासीन अधिकारी म्हणून बसलेले आहेत, ते वारंवार काँग्रेसला त्या सभासदाला बोलून सांगतात की तुम्हाला बोलायचं झालं तर सांगा, म्हणजे मग ही प्रक्रिया संपेल आणि मतदान सुरू होईल. काँग्रेसने त्यांना वेळच दिला नाही, त्यांना पुढंच केलं नाही कोणी. बरं, हे मी सांगतोय मनानं असं नाही, हे सगळं लाईव्ह चालू आहे. तुम्ही सगळे पाहू शकता की त्या सगळ्या गोंधळामध्ये वारंवार पीठासीन अधिकारी असं म्हणतायत की तुमचं ज्या खासदारांनी हे मांडलेले त्यांना सगळ्यात शेवटी ह्याचा समारोप करावा. ती संधी गमावली. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की पराभव होणार हे तर कोणालाही कळत होतं. तुम्ही ह्या निमित्ताने एक त्याचे पुरावे घेऊन त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी जर बोलले असेल, जसं की उलट अमित शहा असो, निशिकांत दुबे असो, सत्ताधाऱ्याच्या बाकावरून आम्ही ठामपणे आमच्या सभापतीच्या पाठीशी, अध्यक्षाच्या पाठीशी कसे उभे आहोत. एकूण कार्यकाळ किती वेळ चालला, किती वेळ संसद चालली ओम बिर्लांच्या कार्यकाळात, मागची टर्म असो किंवा आतापर्यंत असो, जास्तीत जास्त बिलं कसे मंजूर झाले, उपस्थिती किती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होती, हे सगळे पुरावे एक ना एक आकड्यानिशी देत होते. आणि इकडे विरोधक काय सांगत होते, वमा काय मारत होते, तुम्ही विरोधी खासदारांना फक्त निलंबित करता. चर्चेमध्ये एक साधा प्रश्न वेगवेगळे आता तज्ज्ञ आणि त्याच्यावरती बोलतात त्यांनी विचारलं की ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही फक्त विरोधी पक्षांच्याच खासदारांना निलंबित केलं. आत्ताची गोष्ट आहे, कर्नाटक विधानसभेमध्ये जे 28 आमदार निलंबित केले गेले ते कोण होते? सगळे भाजपचे होते. मग जो आरोप केंद्रामध्ये तुम्ही त्या सभापतीला लावतात तोच आरोप कर्नाटकाच्या विधानसभेच्या अध्यक्षाला लागतो की नाही? त्यांनी सगळेच्या सगळे विरोधी पक्षांचे आमदार म्हणजे जे निलंबित केले ते सगळे विरोधी पक्षाचे, भाजपचे. केंद्रामध्ये
भाजप सत्तेवर म्हणून विरोधी पक्ष म्हणून बाकीच्यांचे निलंबित केले. मग जो गोंधळ करेल त्याला निलंबित केला जाईल. सत्ताधाऱ्यांनी जर गोंधळ नाही केला तरी त्याला मुद्दाम ह्यांचे 5 केले म्हणजे तुमचे 5 निलंबित करावं असं काही नियम आहे का? हा म्हणजे ही जी अडचण होऊन बसली ना, किंवा दुसरा एक मुद्दा चर्चेमध्ये आला होता, हा सभापती किंवा हा अध्यक्ष पक्षपाती. तुमचं काय म्हणणं आहे? विरोधी पक्षाच्या माणसाला त्या सभापतीपदी बसवावं का? तर तथाकथित त्यांचे समर्थक म्हणले हो बिलकुल असं व्हायला पाहिजे. मग त्यांना जेव्हा उलटा प्रश्न विचारला की हरकत नाही, आत्ता कर्नाटक असो, तेलंगणा असो, हिमाचल प्रदेश असो, 3 ठिकाणी तुमची विधानसभा आहे, तुमचं बहुमत आहे, तुमचं सरकार आहे. मग तुम्ही हा पायंडा पाडून दाखवा. विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या माणसाला विधिमंडळाच्या अध्यक्षपदी बसून दाखवा. मग हे त्यात पप करायला लागले. आम्ही एक वेगळा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो. 1989ला काय त्याच्या आधी 78ला जनता पक्षाचं सरकार आलं केंद्रामध्ये, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या निमित्तानं पहिली घटना अशी घडली संपूर्ण भारताच्या इतिहासात. सत्ताधारी जे होते ते विरोधक होऊन बसले होते, इंदिरा गांधीचे समर्थक आणि बाकीचे सगळे, आणि जे विरोधक म्हणून आतापर्यंत बसलेले होते विविध गट किंवा काँग्रेसमधून बाहेर पडलेले, सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. 1977च्या आणीबाणीनंतरच्या ह्या सरकारमध्ये जवळजवळ सगळेच महत्त्वाचे राजकीय पक्ष नेते हे आता सत्तेमध्ये येऊन गेले. आता विरोधक नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. 89ला जनता दलाचं सरकार सगळ्यांनी बघितलं, देवेगौडा आणि गुजराल यांचं सरकार बघितलं, चंद्रशेखर सरकार बघितलं, वाजपेयींचं सरकार बघितलं. म्हणजे आताची अशी परिस्थिती 2026ला की भारतामध्ये एकही महत्त्वाचा पक्ष छोटा मोठा हा बिना सत्तेचा राहिलेलाच नाही. सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा तरी कमी जास्त काळामध्ये सत्ता भेटलेली आहे, प्राप्त झालेली आहे, केंद्रात नाहीतर राज्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, कुठं ना कुठं तरी. विरोधामध्ये फक्त आता जनताच आहे. सगळे सत्ताधारी होऊन बसलेले आहेत केव्हा ना केव्हा तरी. सगळ्यांनाच ती सत्ता प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे आजचे विरोधक जेव्हा सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतात तेव्हा ते जवळजवळ 100% आरोप त्यांनाच लागू पडतात. वेगळं काही सांगायची गरज नाही. या निमित्तानं काही एक वेगळं नॅरेटिव्ह तुम्हाला समोर ठेवायचं होतं का? काही विचाराचे मुद्दे समोर ठेवायचे तर तेही नाही काही. ती जी पद आहे ते प्रत्यक्ष अध्यक्षपद जे आहे, सभापती पद जे आहे संसदेतलं, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद, हे सगळे जी पदं आहेत त्याची एक विशिष्ट चौकट आहे, त्याचं एक विशिष्ट गांभीर्य आहे, एक नैतिकता त्या ठिकाणी बसल्यानंतर पाळावी लागते. आणि हे प्रत्येकाला संधी मिळालेली आहे. असं सगळं असताना सुद्धा विनाकारण त्या पदाच्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं अपमान करायचा. आता ह्याच्यातून सिद्ध काय होणार? जेमतेम 2 वर्ष झालेले आहेत ह्या लोकसभेला. तुम्ही ह्या अध्यक्षाच्या विरोधामध्ये ठराव आणला, तो सपशेल कोसळला. उद्या जेव्हा तो अध्यक्ष त्या पदावरती आता बसेल परत एकदा, ओम बिर्ला, तो तुमच्याकडे काय म्हणून सहानुभूतीनं बघेल? आता तुम्ही स्वतःहून त्याची खोडी काढून ठेवलेली आहे, तुम्ही स्वतःहून त्याचा अपमान करून ठेवलेला आहे, तुम्ही स्वतःवरून काय म्हणता येईल ती पाचर काढली, तुमची शेपूट अडकली, तुम्हीच रक्तबंबाळ झालात, अशी परिस्थिती आहे. विरोधकांनी ही जी संधी गमावली आणि आता इथून लगेचच्या ज्या 4-5 राज्यातल्या निवडणुका आहेत त्या विरोधकांसाठीची कसोटी आहे, सत्ताधाऱ्यांची नाही. एक असम, तिथं त्यांचं राज्य आहे, ते परत येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल असो, तमिळनाडू असो आणि केरळ असो, तिन्ही विरोधकांची राज्य आहेत. त्या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. लगेच गोष्ट सांगितली म्हणजे कसोटी तुमची लागलेली आहे, तुमचं सगळं पणाला लागलेलं होतं. अशा वेळी विरोधकांनी एक तर निदान मुद्दा उपस्थित करायचा, तोही नाही. संख्या तर तुमच्याकडे नव्हती. या सगळ्यातून स्वतःचं ज्या पद्धतीनं हसं, एकतर विरोधकांनी, मुख्य म्हणजे त्यांचे नेते राहुल गांधी, त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं शरसंधान केलं गेलं सत्ताधारी बाकावरून, ही संधी मुद्दाम त्यांनी घेतली. त्याच्यामध्ये अमित शाह स्वतः असो, त्याच्यानंतर निशिकांत दुबेसारखे असो, ज्यांनी ज्या पद्धतीनं चिरफाड करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे यांनी फुकटचं दुखणं अंगावरती ओढून घेतलं असं म्हणायची पाळी. त्याच्यावरची ही उसंतवाणी. अविश्वासाचा जो आणला ठराव, त्याचा पराभव स्पष्ट झाला. साधले न काही, घालू न गोंधळ, दिसले दुर्बळ विरोधक. सत्ताधाऱ्यांनीच साधली ही संधी, केली नाकाबंदी राहुलच. विदेशी दौऱ्यांची कुंडली मांडली, इज्जतच सांडली पुरतिगा. विरोधींच्या हाती मिळाला जो वेळ, केला पोरखेळ त्यांनी त्याचा. मतदान मग घेऊन आवाजी, सत्ताधारी बाजी जिंकीत असे. कांत विरोधींची राहुल पनवती,
त्याचमुळे गती झाली ऐसी, त्याचमुळे गती झाली ऐसी. क्रिकेटच्या बाबतीत जो पनोती असा शब्द राहुल गांधींनी मोदींच्या बाबतीत उच्चारलेला होता. प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानावरती विश्वकरंडक जिंकून आपल्या संघानं जोरदार थप्पड राहुलच्या गालावरती मारलेली आहे. आणि आता राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांच्या काँग्रेस पक्षाचं तर काही असो, पण इंडिया आघाडीसाठी आपण पनोती आहोत हे सिद्ध केलेले आहे. हे कोणी विसरू नये. 234 जी संख्या आहे विरोधकाची, त्याच्यामधले 99 इतकी जी संख्या आहे ती काँग्रेसची आहे. पण बाकी उरलेले 135 जे खासदार आहेत ते बाकीच्या पक्षांचे आहेत. काँग्रेसच्या जवळपास 1.5पट 1.25पट त्यांची संख्या आहे. आणि त्या सगळ्यांचे तुम्ही नेते म्हणून जर नालायक सिद्ध होणार असाल, तुम्ही तुमचा पक्ष, त्याच्या बाबतीत काही वेगळं बोलायची आता गरज उरलेली नाही. काँग्रेसींना वाटत असेल हा आपला नेता आहे तर ते जाणे, आणि त्या राहुल गांधींना वाटत असेल की अशा पद्धतीनं पक्ष चालवावं तर ते जाणे. पण बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी ह्या सगळ्या खेळामध्ये जे स्वतःचं नुकसान राहुल गांधींमुळं कमी करून घेतलेलं आहे किंवा त्यांचं झालेलं आहे, त्यांच्यापासून धडा घेऊन आत्ता येत्या ह्या सगळ्या, मी फार दूरचं बोलत नाही, या सगळ्या 4-5 राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये, केरळमध्ये तर तसे डावे तुमच्या विरोधातच आहेत, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जींनी काँग्रेसपासून हा झटकलेलेच आहेत. जेमतेम उरला एकच पक्ष, एकच राज्य, तमिळनाडू आणि DMK. उद्या DMKच्या नेत्यांनी म्हणलं की हे नकोच, यांच्याशी युती एवढी सुद्धा करणं नको, यांचं यांना मरू द्या, आपलं जे काय होईल ते होईल. त्यांचं काय भलं बुरं व्हायचं ते वेगळी गोष्ट. काँग्रेसचं काय होणार? काँग्रेसच्या नेत्यांना, बाकीच्या नेत्यांनी हेचा आता गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे की राहुल गांधी ही फक्त आपल्यापुरती पनोती नाही, ही सगळ्या विरोधी आघाडीचीच पनोती आता होऊन बसलेली आहे. पण ते असं की नुकसान त्यांचं होतंय, त्यांना त्याची जाणीव नसेल तर बाकीचे बोलणार कसं? या ज्या 4-5 राज्यांमधल्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या निमित्ताने, त्या पार्श्वभूमीवरती ही संधी होती राहुल गांधीला की इंडिया आघाडीचा मी नेता कसा आहे, मी सक्षम नेता कसा आहे, आणि मी समर्थ असा पर्याय आताचे पंतप्रधान आणि सरकारला कसा असू शकतो. ह्याच्या नेमकं उलट राहुल गांधींनी सिद्ध हे केलं की मी पूर्णपणे पनोती कशी आहे, मी केवळ काँग्रेसचीच नव्हे सगळ्या विरोधी आघाडीची पनोती आहे. इथंच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.